तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगण. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी निमित्ताने अखेर गणेश नाईकांना शह देण्यासाठी ठाण्याचे भाई जे आहे ते मैदानात उतरले दिसून येत आहे. अनेक दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम काल जो आहे पार पडलाय आणि अशा अर्थाने एकनाथ शिंदे जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहेत. आपल्यासोबत त्यांच्याकडे शहर प्रमुख आहे विजय माने, यांच्याकडे सध्या धुरा आहेत. सर, स्वागत आहे. नमस्कार. खरं तर काल तुमचं भाषण जोश उत्साह होता. अनेक उपदेशाचे डोस तुम्ही शिवसैनिकांना पाजले, जे भावी नगरसेवकांना पाजलेले, सगळे नेते तुम्ही घेतलेले. आता कुणाला घ्यायचं राहिलं की एवढी गर्दीच झाली तर बस तर असं काय ठरलंय? नाही, ही ताकद फक्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची ताकद आहे. त्यांना मानणारा वर्ग आहे. तुम्ही बघितलं असेल, कुठली अपेक्षा न करता हजारो लोक काल शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. त्याचं कारण एकच आहे की 24/7 करणारा, काम करणारा हा कार्यकर्ता आहे आणि त्याच्यावर प्रत्येक कार्यकर्त्याचा भरोसा आहे की त्याने एकदा कमिटमेंट केलं ते कमिटमेंट असतं. आज तुम्ही बघितलं असेल, बेलापूर पासून ऐरोलीपर्यंत प्रत्येक पक्षाचे नगरसेवक, काल तुम्ही बघितलं असेल जिल्हाध्यक्ष नामदेव भगत असतील, त्यांची मुलगी जिल्हाध्यक्ष होत्या, MK मडवी असतील, असंख्य असे म्हणजे 25-30 नगरसेवक शिवसेनेमध्ये गेले 1-2 महिन्यामध्ये प्रवेश केला. आणि हा प्रत्येक नगरसेवकांना वाटतंय की ही परिस्थिती की कर्तृत्ववान नेता हा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्यामुळे एवढी लोक प्रवेश करतात. कसं काय राजकारण असणार आहे? सोबळावर दोन्ही पक्षांकडून दावे केले जात आहेत. सगळ्याच कसं ठरलं काय एकचे दोरे? आता 4 दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या वतीने ठाणे जिल्ह्याचे लोकसभेचे खासदार सन्माननीय नरेश म्हस्के साहेब असतील, उपनेते विजय नाटा साहेब असतील, उपनेते विजय चौगुले असतील, जिल्हा प्रमुख किशोर पाटकर साहेब असतील, द्वारकानाथ भोईर असतील, बाबा कदम असतील व सर्व शिवसेनेचे युवासेना महिला पदाधिकारी कोर कमिटीमध्ये घेतलेत. आणि काल पण शिंदे साहेबांनी भाषणात बोलता वेळेस सांगितलं की या नवी मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल. कारण शेवटी महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून लोकसभेमध्ये निवडणूक झाली त्यावेळेला महायुती होती, विधानसभेला युती झाली त्यावेळेला महायुती होती, आणि ही तर कार्यकर्त्याची निवडणूक आहे. माझी तर सर्व कार्यकर्त्याच्या वतीने विनंती की तुम्ही कार्यकर्त्याच्या निवडणुकीला येडेवाकडे वळण घेण्यापेक्षा तुम्ही कार्यकर्त्याची युती केली तर तुम्हाला काय फरक पडतोय? शेवटी तुमच्या घरातला कोण नव्हे. शिंदे साहेब तर अभिमानासाठी कार्यकर्त्याची निवडणूक, म्हणून यावेळेला नवी मुंबई महानगरपालिके महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. काय विकासाचे अजेंडा? गणेश नाईक नेहमी तुमच्या नेतृत्वावर टीका करत असतात. आता भाई विरुद्ध दादा असा सामना जवळपास निश्चित झालेला आहे. नाईकांना जागा दाखवून देणार असं? नाही, नाईक साहेब तर गेली 32 वर्ष नवी मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये सत्ता भोगत होते. आज रिडेव्हलपमेंटचा विषय असेल, आज तुम्ही बघितलं असेल नवी मुंबईमध्ये मोठमोठे टावर झाले. हे कुणी केलं? ज्यावेळी नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांनी त्या ठिकाणी 4-4, 5-5 एफएस, आज बघितलं 30-30 माळ्याचे. आज या ठिकाणी तुम्ही माझ्यावर चला, या विभागामध्ये 18 स्क्वेअर माझी घरं राहतो, त्यांना टावरमध्ये त्यांनी सुखी झालं नाही. हे कुणी काम केलं? शिंदे साहेबांनी केलं. आज सोसायटी अंतर्गत कामं कित्येक वर्ष बंद होते, कुणी केली? लोकसभेचे खासदार आपले नरेश म्हस्के साहेबांचे शिंदे साहेबांनी केली. विविध असे उपक्रम शिंदे साहेबांनी केले. सिडकोच्या घराचा विषय असेल कमी करण्याचा, कारण शेवटी काम करणारा माणूस आहे शिंदे साहेब. आज लाडकी बहीण योजना कुणी केली? आज एवढ्या महिला खुश आहेत. आणि ही सर्व परिस्थिती या नवी मुंबईमध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये जे वातावरण केले याचं कारण आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, की जनतेसाठी काम करणारा, नागरिकांसाठी काम करणारा हा नेता आहे. ओके, काय मुद्दे प्रचारामध्ये असणार आहेत साधारणपणे शिंदेचे, शिवसेनेचे वगैरे? काय विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांसमोर जाणार आहेत? कारण ही निवडणूक तुमच्यासाठी महत्वाची असणार आहे. नाही, विकासाचा मुद्दा म्हणण्यापेक्षा आम्ही हा पहिला मुद्दा घेऊन जाणार आहे की जो रिडेव्हलपमेंट गेली कित्येक वर्ष या नवी मुंबईमध्ये बंद होतं. आज शिंदे साहेब आल्यामुळे गोरगरीब जे 18 स्क्वेअर मीटर मध्ये घर, लोक 10 लोक 18 स्क्वेअर मीटरच्या घरामध्ये राहायचे, आज त्या लोकांना घर टावर मध्ये झाल्यानंतर जे त्यांना समाधान वाटतंय तो एक मुद्दा आमचा असेल. सोसायटी अंतर्गत ही छोटी छोटी LIG जी घरं होती त्या ठिकाणी लोकांना 5-10 हजार खर्च, मला पाण्याची लाईन असेल, सेवरेज लाईन असेल, असे विविध रोड रस्ते तर महानगरपालिका करती, भजी लोकांना गरजेचा विषय होता. म्हणजे खासदार साहेब प्रत्येक वेळेला सांगत असतात नरेंद्र म्हस्के की तुम्हाला सोसायटी अंतर फवारणी जरी करायची असेल तर ती ही मंडळी करू शकली नाही. अशी छोटी मोठी कामही गरजेची लोकांसाठी, लोकांच्या आरोग्याचा विषय असेल, विविध असे विषय असतील, त्याच्यासाठी निवडणूक महत्वाची आहे. सर, तुम्ही निवडणूक मध्ये रिंगणात उतरणार आहात का? काय संदर्भ पक्षा संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे? काय तुमच्यासारखा एक शिवसैनिक सभागृहात असावा अशी सध्या शिवसैनिकांची इच्छा आहे? नाटा साहेब सुद्धा तुमच्या बाजूने दिसत आहेत.
नाही, शेवटी बघा प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं, तुम्ही बघितलं असेल गेल्या 2005 ते 10 मी नगरसेवक म्हणून या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये काम केलं. ते काम केल्यानंतर या नेरूळ प्रभाग 96-97 मध्ये गेली 15 वर्षे शिवसेनेचा भगवा आहे. त्याचं कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याची या ठिकाणी काम करतो. तुम्ही बघितलं असेल, करोना असेल, 32 वर्ष या विभागामध्ये काम करतोय, म्हणून तो 15 वर्ष शिवसेनेचे नगरसेवक इथं निवडून आणण्याचं काम विजय मानेने केलंय. आणि आज या ठिकाणी 2 पॅनल, माझ्या एकावरचे 2 पॅनल झालेत, म्हणून मी पक्षाकडे तिकीट मागतोय. पण पक्ष शेवटी नाटासाहेब असतील, खासदार साहेब असतील, जिल्हा प्रमुख असतील, शिंदे साहेब असतील, हे ठरवतील. पण शेवटी हा पक्षाचा विषय. उद्या तिकीट देणं नाही देणं पक्षाचं, मागण्याचं काम मी केलेलं आहे कार्यकर्ता म्हणून. आणि कधी कधी असं वाटतं एक शहर प्रमुख म्हणून गेली 15 वर्ष काम करत असेल, त्यावेळेला असाच विचार प्रत्येक नेत्याचा, अरे विजय तू शहर प्रमुख कशाला निवडून लढतोय. पण ह्या वेळेला मी थोडी विनंती केली, साहेब आता 55 झालंय, आता पुढच्या वर्षी काय निवडणूक लढणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये 30-32 वर्ष या विभागामध्ये काम केलंय. सर्व नागरिकांचे, कार्यकर्त्याची इच्छा आहे की विजय माने तुम्ही एक नगरसेवकाची निवडणूक लढा, आणि त्याच्यासाठी मी तिकीट मागितलेली. सर, तुमच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे, त्या गटबाजीचा फायदा भाजपला होईल असं वाटतं काही लोकांना. काय शिवसेनेत गटबाजी म्हणण्यापेक्षा शिवसेना मोठा पक्ष आहे. शेवटी भावाभावाचं पण भांडणं असतात. आज तुम्ही बघितलं असेल त्याविषयी शिंदे साहेबांनी 11 जणांचे कोर कमिटी, काल आपण इंटरव्ह्यू घेतल्या, सर्व 11 जण, गटबीट काही नाही. आणि प्रत्येकाला वाटतं की शेवटी पक्षासाठी काम करतो, आणि तू प्रत्येकाचं असतंच. शेवटी गटबाजी म्हणण्यापेक्षा ते ज्वलंत उदाहरण आहे की नवी मुंबईमध्ये शिवसेना स्ट्रॉंग आहे आणि विरोधकांना त्याचा काही फायदा होणार नाही. कारण आमचा एकच नेता आहे, तो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकच गट, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धनुष्यबाण, आणि एकच नेता एकनाथ शिंदे साहेब. त्यामुळे गट तटाचा विषय नाही. आणि विरोधकांना अगदी त्यांनी काही विरोधक स्वप्न, म्हणतात की पैसे देऊन सगळ्यांना फोडलं जातं. पैसे, तुम्हाला सांगतो, पैसे देऊन सर्व होत असतं. तर टाटा ज्यांनी देशावर राज्य केलं, मग ते देशाचे पंतप्रधान झाले नसते का? त्यांच्याकडे एवढा पैसा होता. पैशावर जर सर्व कार्यकर्ते होते, आज तुम्ही एवढे असंख्य कार्यकर्ते, आज समजा 200-500 कार्यकर्ते काल शिवसेनेमध्ये प्रवेश केला, ठीक आहे, सर्व पैसे देऊन येतात का? तुम्ही कुठं असा एखादा माणूस दाखवा. हा, प्रत्येकाची पैशापेक्षा एक अपेक्षा असते की साहेब आमच्या विभागामध्ये काम झालं पाहिजे, कामं झाली पाहिजे. शिंदे साहेबांनी कामं केली, तर शेवटी तो पैसे कशासाठी? जनतेच्या कामासाठी लोक पैसे मागतात. मोठमोठी छोटी मोठी उद्योग कामधंद्यासाठी पैसे. तो पैसा म्हणजे काय? पैसा देणं नाही, कारण शेवटी आपण टॅक्सच्या माध्यमातून पैसे भरतो. आता तुम्ही निधी, सोसायटी अंतर्गत निधी कुणी दिला? शिंदे साहेबांनी दिला. तो काय पैसा कार्यकर्त्यांना किंवा कुठल्या नेत्यांना नाही, तो जनतेसाठी पैसा दिलेला आहे. सर, पण स्वभावाची तयारी झाली पूर्ण असं म्हणायचं नाही, स्वबळ म्हणण्यापेक्षा शेवटी शिंदे साहेब आदेश देतील. बघा, शिवसेना हे 111 उमेदवाराच्या आम्ही इंटरव्ह्यू घेऊन, प्रत्येक विभागामध्ये आमच्याकडे उमेदवार आहेत. खासदार साहेब सांगत असतात की युती झाली नाही झाली, मग कार्यकर्त्याची निवडणूक आहे, तयारी तर ठेवली पाहिजे, उद्यापासून फॉर्म भरायचे. त्यामुळं युती झाली तर युतीमध्ये, खासदार साहेब सांगतात युती नाही झाली तर सोबळावर. कारण शिवसेनेला निवडणूक काही नवीन नसती. दररोज अगदी 24 तास काम करणारे सर्व कार्यकर्ते असतात. तुम्ही बघितलं 2 दिवसामध्ये 600 ते 700, 750 लोक त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला आले. 3 दिवसापूर्वी आम्ही सांगितलं कोर कमिटी डिक्लेअर झाली, परवा दिवशी इंटरव्ह्यू झाले. त्यामुळे आम्ही 111 विभागामध्ये 750 ते 800 लोकांनी इंटरव्ह्यू दिलेत. आमच्या एका वॉर्डमध्ये 10 लोक इच्छुक आहेत. त्यामुळे सोबळ, युती झाली तर युतीमध्ये, सोबळावर झाले सोबळ, कारण ही निवडणूक आहे. आणि नेते सर्व मंडळी सांगत आहे, काल पण तुम्ही भाषणामध्ये बोलता, मी पण बोललो की कार्यकर्त्याची निवडणूक आहे. प्रत्येक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कार्यकर्ते तयार आहे. सर, मूळ मुद्दा असा आहे की मग समजा अनेक मुद्दे आपण सांगितलेले आहेत, परंतु सध्या इच्छुकांची संख्या 700 पर्यंत गेली, मग बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली गेली तर नाही. फटका होईल. त्या दिवशी आम्ही इंटरव्ह्यू घेता वेळेस सर्व वरिष्ठ खासदार साहेब होते, नाटा साहेब होते, सर्व वरिष्ठ चौगुले, सर्व पदाधिकारी होते त्या ठिकाणी. त्यावेळेला आम्ही त्या लोकांना तेच विचारायचं. तर त्यावेळेला प्रत्येक व्यक्ती सांगायची की जो शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब जो उमेदवार देतील तोच आमचा उमेदवार, कुणाला पण तिकीट द्या, आम्ही त्याच्यासाठी सर्वजण काम करू, असं प्रत्येकाने अगदी मनसोक्तपणे सांगितलेलं. आणि त्यांना माहिती आहे 11 वर्ष निवडणूक लागली नाही. आता कोण 10 जणातले 4च नगरसेवक होणार आहेत. उद्या 6 जण कार्यकर्ते म्हणून जर त्यांना पद आहेत, तर शेवटी प्रत्येक गोष्टी शिंदे साहेब काल सांगितलं की महानगरपालिकेमध्ये कॉप नगरसेवक आहे, परिवहन आहे, शिक्षण मंडळ आहे, महाराष्ट्रामध्ये विविध अशी पद आहेत. त्या पदामध्ये प्रत्येकाला न्याय देतील शिंदे साहेब, काल पण सांगितले. ओके. ते विजय माने त्यांनी सर सांगितलेले आहे की आमची तयारी युतीमध्ये आणि सोबळावरची तयारी आहे, आणि शिंदेच्या शिवसेना नेतृत्वाखाली नवी मुंबई शहराचा विकास होतो, आणि हा विकास कोणी केला हे मतदारांना माहिती आहे. खरंच सर, तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद साहेब, धन्यवाद. जय महाराष्ट्र. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा.
स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.